मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। आज समस्त कुंभमेळ्यासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये कुंभमेळ्याचं नियोजन, शाही स्नानाच्या तारखांवर चर्चा होणार आहे। पहिल्या पावसामध्ये पाणी शिरल्यामुळे बंद असलेले आचार्य अत्रे चौक भुयारी मेट्रो स्थानक शनिवारी दुपारनंतर पुन्हा प्रवासी सेवेसाठी खुलं झालेलं आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं या स्थानकातील सुरक्षा भिंतीचं काम पूर्ण केल्यानंतर स्थानकातील प्रवासी सेवा पूर्ववत झाली आहे। पुणेकरांचा पीएमपीएलचा प्रवास महागलेला आहे। किमान तिकीट 5 रुपयांऐवजी आता 10 रुपये झालेला आहे। 1 ते 5 किलोमीटर अंतरासाठी नव्या दरानुसार आता 10 रुपये मोजावे लागतील। दैनंदिन पास आणि मासिक पास दरातही वाढ झालेली आहे। विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी सवलती पूर्ववत ठेवण्यात आल्या। व्यावसायिक वापरासाठी एलपीजी सिलेंडरच्या दरात घसरण झाली आहे। तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 24 रुपयांनी कमी केल्यामुळे 19 किलोचा व्यावसायिक वापराचा सिलेंडर आता 1723 रुपयांना मिळणार आहे। आजपासून हे नवे दर लागू झालेत। पुण्यामधील तब्बल 10,352 लाडकींकडे चारचाकी असल्याची माहिती समोर आली आहे। राज्य सरकारनं विधानसभा निवडणूक निकाल झाल्यानंतर लाडक्या बहिणीकडे चारचाकी असेल तर ही योजना लागू होणार नाही अशी माहिती मागून घेतलेली होती। त्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 75,000 लाडक्या बहिणींकडे चारचाकी असल्याचं उघड झालंय। जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना आता जुडो कराटेचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। तसंच कौटुंबिक अत्याचारांविषयी ग्रामीण महिलांचं समुपदेशन केलं जाणार आहे। इयत्ता 4थी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। 11वी प्रवेशामधील तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो। आतापर्यंत राज्यभरात 13,000 तक्रारी शिक्षण विभागाकडे दाखल झालेल्या आहेत। या सर्व तक्रारी 100% सोडवल्या जातील अशी माहिती शिक्षण विभागाच्या संचालकांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी महामंडळानं दमदार कामगिरी केली आहे। 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये 5,56,49,000 प्रवाशांनी एसटीनं प्रवास केला। त्यामुळे 373,09,33,000 रुपये उत्पन्न मिळाले। मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेमध्ये थायलंडच्या ओपल सुजाता चुआंगसारीनं बाजी मारलेली आहे। थायलंडच्या सुंदरीनं मिस वर्ल्डचा मुकुट जिंकलेला आहे। सोलापूर ते गोवा विमान सेवेला सोलापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला। 4 दिवसांमध्ये 200 पेक्षा अधिक तिकिटांची बुकिंग झाली आहे। फ्लाय 91 कंपनीच्या माध्यमातून 9 जूनपासून सोलापूर ते गोवा विमान सेवा सुरू होणार आहे। नंदुरबारच्या शहादामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेच्या वतीनं 3 दिवसाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली आहे। या जिल्ह्यामध्ये अनेक अंधश्रद्धेच्या घटना समोर आल्या आहेत। त्यामुळे जनजागृतीसाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। मुंबईमधील मालमत्ता विक्रीमधून 5,695 कोटी रुपयांचा महसूल जमा झालाय। जानेवारी 2025 ते मे 2025 या 5 महिन्यांमध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर मालमत्तांची विक्री झाली। त्यामुळे राज्य सरकारला 5,695 कोटी रुपयांचा महसूल मिळालाय। मुंबईमध्ये अनेक रस्त्यांचं काँक्रिटीकरण अर्धवटच राहिलेलं आहे। काँक्रिटीकरणाची डेडलाईन संपली असून आता थेट पावसाळ्यानंतर कामं पूर्ण केली जाणार आहेत। त्यामुळे 4 महिने मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार आहे। मुंबईच्या मिठी नदीमधील गाळ महापे डम्पिंग ग्राउंड ऐवजी मुंब्रा डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येणार आहे। मिठी नदीच्या सफाईसाठी 3 भागांमध्ये विभागून कंत्राट दिले। या कंत्राटदारांची निवड झाल्यानंतर गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या पवित्र मंदिरामधील गोमुख आणि कल्लोळ तीर्थकुंडामधील झरे आता खळाळून वाहू लागले। नैसर्गिक झऱ्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे पवित्र कुंडांचे झरे वाहू लागलेले आहेत। मे महिन्यामध्ये हे झरे भरून वाहत आहेत आणि त्यामुळे भाविकांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। देशभरात कोरोना संसर्गाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत। देशामध्ये 24 तासात कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू झालाय, तर सक्रिय कोरोनाची रुग्णसंख्या 3,395 वर पोहोचली आहे। केरळमध्ये सर्वाधिक 1,336 रुग्ण सापडलेले आहेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 173 दिवस पूर्ण झालेत, मात्र तरी सुद्धा आरोपी कृष्ण आंध्रेकरही पोलिसांना सापडलेला नाहीये। त्याचा शोध पोलीस आणि सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय। आंधळीची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलंय। वाशिम जिल्ह्यामधील करंजा ते धनज या मार्गावर जोडगा इथे पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे। अवजड वाहनांच्या ओझ्यामुळे त्या पुलाचं पूर्णपणे दयनीय अवस्था झालेली आहे। सध्या तो अत्यंत जीर्ण बनलाय। नवी मुंबईमधील ठाणे बेलापूर मार्गावरील महापालिकेच्या जलवाहिनीला गळती लागलेली आहे। त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते। तसंच या ठिकाणी रिक्षा चालक त्यांच्या रिक्षा पाण्यानं धुतायत, हे सुद्धा निदर्शनास आलंय। त्यासाठी महापालिकेने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करत आहेत।
उत्तर प्रदेशमधल्या उन्नावमध्ये मोकाट जनावरांची दहशत बसली आहे। एका मोकाट बैलानं रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांना अचानक त्यांच्यावर हल्ला केला। यातील एका तरुणाला तर त्यानं बैलानं आपटलं आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालाय। मुंबईमध्ये मे महिन्यामध्ये 881 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यंदा मे महिन्यामध्येच पावसानं विक्रमी हजेरी लावली, त्यामुळे 1 मे ते 31 मे दरम्यान 881 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर 107 वर्षातील हा सर्वाधिक पाऊस ठरलाय। वाशिम मधल्या मानुरामध्ये कालव्याला मान्सूनपूर्व पावसानं भगदाड पडलेला आहे। कालव्यामधील पाणी शेतामध्ये शिरलं आणि त्यामुळे शेती पूर्णपणे खरडून गेली आहे। त्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय। त्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकरी करत आहेत। भंडारामधल्या निलागोंदीमध्ये रोजगार हमीच्या कामावर दुर्मिळ खवल्या मांजर आढळून आलं। झाडझुडपं साफसफाई सुरू असताना मजुराला हे खवल्या मांजर दिसलं। त्यानं तात्काळ वन विभागाला याची माहिती दिली। त्यानंतर वनक्षेत्रात त्याला सोडून देण्यात आलंय। अकोल्यामधल्या बाळापुरात पावसाचा ज्वारी उत्पादक शेतकऱ्याला फटका बसलाय। पावसामुळे शेतकऱ्याच्या ज्वारी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी चिंतातूर झालाय। पुण्याच्या शिरूरमधील पिंपरीमध्ये दुमाला गावात पावसाचा पेरूला मोठा फटका बसलाय। पावसामुळे या पेरूची पूर्ण बाग उद्ध्वस्त झाली आहे, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। पुण्यामधील भोरमध्ये नुकसानग्रस्तांचे पंचनामे आता केले जात आहेत, त्याला सुरुवात झाली आहे। पावसामुळे शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। यासाठी प्रशासनानं आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पंचनाम्यांना सुरुवात केली आहे। रांजणगावात तिहेरी हत्याकांडाच्या तपासासाठी 9 पथकं तैनात करण्यात आली आहेत। रांजणगाव गणपती इथे एक महिला आणि 2 मुलांचा खून झाला होता। या हत्याकांडाच्या तपासासाठी सीसीटीव्ही, स्थानिक पोलीस आणि स्थानिक यंत्रणेकडून तांत्रिक माहिती गोळा केली जाते। पुण्यामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाते। AI टेक्नॉलॉजीनं ही कारवाई सुरू आहे। यामध्ये 4 दिवसांमध्ये 347 बेशिस्तांवर कारवाई झाली आहे। नाशिकमध्ये चोरी झालेल्या वस्तू तक्रारदारांना परत देण्यात आलेल्या आहेत। 51,89,000 रुपयांचा मुद्देमाल 45 तक्रारदारांना परत केलाय। यामध्ये 33 मोटरसायकल्स, 2 रिक्षा, 2 कार, 1 ट्रक, 1 टेम्पो आणि 1 मोबाईल, त्याचबरोबर 9.5 तोळ्यांच्या दागिन्यांचा समावेश आहे। भिवंडीमध्ये दरोड्याच्या तयारीमध्ये असणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून कारसह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुणे कोलाड मार्गावरील ताम्हिणी घाटामध्ये डोंगरवाडी इथे गॅस टँकर उलटला। या ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी करून निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा खचलेल्या रस्त्याकडे MSRDCनं दुर्लक्ष केल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। वाशिममध्ये दुचाकी आणि ट्रकमध्ये समोरासमोर भीषण धडक होऊन अपघात झाला। यामध्ये दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झालाय। छत्रपती संभाजीनगर नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे। यवतमाळमधून बिजनोई गँगच्या गँगस्टरला अटक झाली आहे। भूपेंद्र सिंग उर्फ रघु असं या आरोपीचं नाव आहे। तो 2 वर्षांपासून यवतमाळमध्ये वास्तव्य करत होता। तो अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे। त्याचबरोबर भूपेंद्र कॉन्ट्रॅक्ट किलर आणि स्लीपर सेल म्हणून सुद्धा काम करायचा। सोलापूरच्या करमाळामध्ये जिममध्ये व्यायाम करताना युवकांना उत्तेजक इंजेक्शन्स दिली जात आहेत। त्या संदर्भातली धक्कादायक घटना समोर आलेली आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी विजय क्षीरसागर आणि रणजित मोरे यांना अटक केली आहे। या आरोपींकडून 11 इंजेक्शनचे बॉक्स जप्त केले। नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हवालदार यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये 20,000 रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दाखवल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। नांदेडमध्ये स्पा सेंटरमध्ये अवैध कामं सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ त्यावर छापा टाकला आणि कारवाई केली। 6 तरुणी आणि 4 पुरुषांना ताब्यात घेतलेला आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये पोलिसांचा अधिकचा तपास सुरू आहे।